नमस्कार. आज आपण संख्याज्ञान यावरती आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारलेले वेगवेगळे क्वेश्चन्स आणि त्यावरती कन्सेप्ट आणि ट्रिक या सर्वांवरती आपण काम करणार आहोत. ठीक आहे, चला आजचा पहिला क्वेश्चन आहे 21व्या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आणि यावरती आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिलेला होता परीक्षेमध्ये 15, सेकंड ऑप्शन आहे 14, थर्ड ऑप्शन आहे 13 आणि चौथा ऑप्शन आहे 12. तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता हा TET 2018 मध्ये. आपल्याला हा प्रश्न सोडवायचा कसा आहे याआधी आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आधी आपण पाहूया त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं. ठीक आहे, बघा, जेव्हा क्रमाने येणाऱ्या दोन संख्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2 केले असता आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. आपल्याला त्रिकोणी संख्या कशी मिळते तर दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गुणाकार करून जर आपण दोन्ही त्या संख्येला भाग घातला तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. आता जर समजा मला त्रिकोणी संख्या ओळखायची आहे किंवा त्रिकोणी संख्या काढायची आहे तर बघा, 4 नंतर येणारी संख्या कोणती आहे क्रमाने 5 आणि त्याला मी दोन्ही जर भागलं तर 4 पंचे 20, 20 भागिले 2 बरोबर 10. 10 ही जी संख्या आहे ती कशी असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार आहे. त्यासोबतच जर मी समजा 7 नंतर येणारी क्रमाने संख्या कोणती आहे 8 भागिले 2, 7 8 56, 56 भागिले 2 बरोबर किती, 2 2 4 आणि 2 16 म्हणजे 28 ही सुद्धा काय असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार आहे. ज्यावेळी आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असते तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गुणाकार भागिले 2 आपण ज्यावेळेस करतो त्यावेळी येणारी संख्या ही आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत असते. मग आता आपल्या यामध्ये एक गोष्ट दिलेली आहे तर काय, त्रिकोणी संख्येचा पाया. आता हा त्रिकोणी संख्येचा पाया काय असतो तर क्रमाने येणाऱ्या या ज्या दोन संख्या असतात, क्रमाने येणाऱ्या दोन संख्यातली जी लहान संख्या आहे, ठीक आहे, त्याला आपण म्हणायचे त्या संख्येचा किंवा त्रिकोणी संख्येचा पाया. त्रिकोणी संख्येचा पाया काय असतो, क्रमाने येणाऱ्या दोन संख्यातील लहान संख्या हा आपला पाया असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. जेव्हा आपल्याला विचारलं जाईल की क्रमाने येणाऱ्या संख्या ज्या असणार आहेत किंवा क्रमाने येणाऱ्या आपल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे तेव्हा आपल्या लक्षात काय ठेवावं लागेल तर ज्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्या असतात त्यांचा गुणाकार करून आपण ज्यावेळी दोन्ही डिवाइड करतो तेव्हा येणारी संख्या जी असते ती त्रिकोणी संख्या असते. त्याशिवाय या दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांमधली जी लहान संख्या असते तो आपल्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा कसा आहे ते पाहूयात. आता बघा, मला विचारलेली आहे 21वी त्रिकोणी संख्येनंतर येणारी संख्या. ठीक आहे, आता मला 21वी त्रिकोणी संख्या काढायची आहे तर मी त्यासाठी काय करेल, पहिल्यांदा 21 हा अंक घेईल आणि या 21ला मी काय करणार आहे, दोन्ही मल्टिप्लाय करणार आहे. आणि ज्यावेळेस मी दोन्ही मल्टिप्लाय करेल तेव्हा जे उत्तर माझं असेल, जसं की 21 दोन्ही 42. आता या 42 या संख्येचे मी दोन अशा संख्या शोधणार आहे, क्रमाने येणाऱ्या अशा दोन संख्या शोधणार आहे ज्यांचा गुणाकार 21 ही संख्या येईल. आणि आता बघा, 42 या संख्येला भाग जाणाऱ्या क्रमाने येणाऱ्या संख्या दोन कोणत्या आहेत तर 6 गुणवले 7. 6 गुणवले 7 जर आपण केलं तर आपल्याला 6 7 42 म्हणजे आपल्याला कोणती संख्या मिळते, वरची संख्या मिळते. आता क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या असतात त्यातील जी लहान संख्या आहे ती काय असणार आहे, आपला पाया असणार आहे. पण आपल्या प्रश्नामध्ये काय विचारले तर 21व्या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या
सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलाय आपला. सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलाय म्हणून आता आपल्याला काय करायचे, ही जी आपली लहान संख्या आहे त्यामध्ये आपल्याला 7 ऍड करायचे आहेत. मग आपल्याला त्या संख्येतील काय मिळणार आहे, सातवी त्रिकोणी संख्या मिळणार आहे. 6 आणि 7 किती होतात, 13. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 13. आपला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे, मला इथे 21वी त्रिकोणी संख्या विचारलं म्हणून मी 21 घेतले आणि त्याला काय केलं, 2नी मल्टिप्लाय केलं. ज्यावेळेस मी 2नी मल्टिप्लाय केलं त्यावेळेस माझं आलेलं उत्तर काय केलं, मी अशा 2 संख्या शोधल्या ज्यांचा गुणाकार ही वरची संख्या असेल आणि यातली लहान संख्या माझा पाया असणार आहे. पण यामध्ये मला सातवी त्रिकोणी संख्या विचारल्या असल्यामुळं मी काय केलं, तर या लहान संख्येमध्ये 7 ऍड केले आणि माझं उत्तर मला फायनल मिळालेलं आहे 13. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आणखी एक त्रिकोणी संख्येवरती विचारलेला प्रश्न आपण पाहूयात. त्रिकोणी संख्या ही अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे, यावरती भरपूर वेळेस प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले आहे. ठीक आहे, बघा 10 या त्रिकोणी संख्येनंतर 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे. इथं पण आपल्याला काय विचारलाय, पाया विचारलाय. जशी आपण ट्रिक मागाशी यूज केलेली आहे तीच सेम ट्रिक आपल्याला इथे यूज करायची आहे. हा प्रश्न विचारलाय आपल्याला TET 2021 मध्ये. आता बघूयात आपला प्रश्न काय विचारलाय, 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्येचा पाया विचारलाय. तर आपला 10 या त्रिकोणी संख्येनंतर विचारलाय म्हणून आधी काय करायचे, आपल्याला 10 त्याला 2नी मल्टिप्लाय करायचंय. येणारं जे आपलं उत्तर असेल 10 2 20, या संख्येला आपल्याला काय करणार आहे आता, तर या संख्येला भाग जाणारी किंवा या संख्येचा गुणाकार, वरची 2 संख्यांचा गुणाकार वरची संख्या येईल अशा 2 संख्या आपण शोधणार आहोत. आता बघा 4 गुणवले जर 5 मी केलं तर 4 पंचे 20, 4 आणि 5 या 2 संख्या काय आहेत, क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत आणि यांचा गुणाकार काय येतोय, वरची संख्या येते. आता यातली लहान संख्या काय असणार आहे, माझा पाया असणार आहे. पण मला काय विचारलंय, तर येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया मला विचारलाय. 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारल्यामुळे मी काय करणार, या लहान संख्येमध्ये 8 ऍड करणार आणि माझं येणारं जे उत्तर असेल ते माझं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, या प्रकारे क्वेश्चन्स आपल्या परीक्षेमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत आणि अतिशय महत्त्वाची असलेली कन्सेप्ट पण कमी वेळेमध्ये आपण सॉल्व्ह करायला शिकलो आहोत. ठीक आहे, आता नेक्स्ट कन्सेप्टवरती आपण जाऊयात. नेक्स्ट कन्सेप्टवरती जाण्याच्या पूर्वी आपण त्रिकोणी संख्येवरती आणखी प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेला क्वेश्चन एक घेऊयात. बघा 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता, हा प्रश्न विचारलेला आहे TET 2020 मध्ये. आणि यातला फर्स्ट ऑप्शन आहे 9, सेकंड ऑप्शन आहे 10, थर्ड ऑप्शन आहे 11 आणि चौथा ऑप्शन आहे 12. पहिल्यांदा काय करावं लागलं, आपल्या 15वी त्रिकोणी संख्या विचारली आहे म्हणून मी काय करेल, 15 गुणवले 2 करेल. हल्ला जो माझा गुणाकार असेल त्याला 2 संख्या असा क्रमाने येणाऱ्या मी शोधणार आहे ज्यांचा गुणाकार वरची संख्या येईल. बघा आता 30ला 2 संख्या क्रमाने येणाऱ्या 2 संख्या कोणत्या आहे, ज्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 30 ही संख्या मिळेल. तर 5 सख 30 बरोबर. यामधली लहान संख्या कोणती आहे, 5 आहे. पण आपल्याला कितवा विचारली संख्या, तर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलाय म्हणून आपल्याला किती ऍड करावे लागतील, 5 ऍड करावे लागतील. आपलं उत्तर काय असेल मग 10. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येणार आहे.
आता पाहूयात आपण पुढे आणखी एक नेक्स्ट कन्सेप्ट पाहूयात. प्रश्न आहे 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? हा प्रश्न आपल्या परीक्षेत विचारलेला आहे. TET 2015 मध्ये. आणि यावरती दिलेला फर्स्ट ऑप्शन होता चौरस संख्या, सेकंड ऑप्शन त्रिकोणी संख्या, थर्ड ऑप्शन पंचकोनी संख्या आणि चौथा ऑप्शन होता आयत संख्या. आयत नावाच्या कोणत्याही प्रकारच्या संख्या आढळत नसतात, त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 4 इथेच कॅन्सल होतो आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत या काढायचं आहे. आता बघा जर मी 15 ही जर संख्या घेतली, आपण मगाशीच म्हणलो जर क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2 केल्यानंतर आपल्याला कोणती संख्या मिळते? त्रिकोणी संख्या मिळते. बघूयात आपण 15ला भाग जाणाऱ्या क्रमाने संख्या कोणत्या आहेत. आधी आपल्याला काय करावं लागेल, ही 15 जी संख्या आहे ती त्रिकोणी संख्या आहे का हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. उत्तर असेल आपलं 30. आता 30ला भाग जाणाऱ्या दोन क्रमाने येणाऱ्या संख्या पाहाव्या लागतील. 5 सख 30 म्हणजे या संख्यांना क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत 5 आणि 6. म्हणजेच काय तर 15 ही संख्या मग काय होईल, त्रिकोणी संख्या असेल. आता जर मी 21 घेतलं, ही त्रिकोणी संख्या आहे का मला हे चेक करायचं आहे. त्यासाठी मला आधी काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जे काही माझा गुणाकार येणार आहे तो गुणाकार 2 सलग येणाऱ्या क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गुणाकार आहे का मला हे पाहावं लागेल. 7 सखून 42 किंवा 6 सत 42 म्हणजे ही संख्या सुद्धा कशी असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार आहे. आता 28 आपण पाहूयात. 28 गुणवले 2, 28 दोन्ही 56. आता 56ला भाग जाणाऱ्या दोन क्रमाने 56 गुणाकार येणाऱ्या दोन क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत का हे आपल्याला पाहावं लागेल. बघा आहेत का तर आहेत. 7 8 56 यांचा गुणाकार वरची संख्या येते. याचाच अर्थ काय तर आपली 28 ही संख्या सुद्धा कशी आहे, त्रिकोणी संख्या आहे. आता फर्स्ट एकच ऑप्शन आपल्याकडे राहिलेला आहे, संख्या राहिलेली आहे 36. याला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करून बघूयात. 36 दोन्ही 72. आता बघा 72 उत्तर येणाऱ्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार 72 येईल अशा दोन संख्या आपल्याकडे आहेत का तर 8 गुणवले 9 जर मी केला 8 आणि 9 या संख्या काय आहेत, क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत आणि यांचा गुणाकार काय येतोय, आपली 72 ही संख्या येते. म्हणजेच काय तर 36 ही सुद्धा कशी आहे, त्रिकोणी संख्या आहे. मग या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 त्रिकोणी संख्या. ठीक आहे.